सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, आज आपल्याला एक खूप महत्त्वाचा आणि हॉट टॉपिक घ्यायचा आहे. तो म्हणजे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणार आहे. मेनली याच्यावरती राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण जे 2025चं आहे, जे 2025 ते 2030 पर्यंत ते लागू असणार आहे. 5 वर्षांसाठी हे नवीन एक औद्योगिक धोरण आहे, जे इन्व्हेस्ट महाराष्ट्र जो इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे, त्या इन्व्हेस्ट महाराष्ट्र इनिशिएटिव्हचं जे टार्गेट आहे, ते टार्गेट आपल्याला अचीव्ह करायचं आहे. सो आता काय टार्गेट्स आहेत वगैरे आपण सगळं डिस्कस या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हे शेअर करा आणि ज्यांनी कुणी आणखी सबस्क्राईब केलं असेल चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. तर सगळ्यात एक फक्त तुमचा 30 सेकंद घेतो. तर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलेला आहे, राईट. जी बॅच फक्त तुम्हाला आता ₹999 मिळणार आहे. आणि याचं गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम म्हणजे काय, तर तुम्ही या बॅचमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला मेन्सची तुमची कंप्लीट तयारी आम्ही पुढच्या 1 महिन्यामध्ये करून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं चुकून उद्या सिलेक्शन नाही झालं तर तुमची फीस सुद्धा तुम्हाला परत मिळणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही काय करा, हा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जो एक्सक्लुझिव्ह मेन्ससाठी आपण सुरू केलेला आहे. आणि याच्यासाठी एक नंबर पण देतो, या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता इन्क्वायरीसाठी. ओके. सो चलो मग आपण आपलं लेक्चर सुरू करू. तर बघा, अगोदर आपल्याला काय करायचं, हे नवीन जे 2025चं जे नवीन धोरण आहे, हे नवीन धोरण पाहण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये अगोदर कोणती औद्योगिक धोरणं होती किंवा महाराष्ट्रामध्ये औद्योगिक धोरणांची सुरुवात कधी झाली. तर बघा, 1993 साली महाराष्ट्राचं पहिलं औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं होतं, ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते, राईट. शरद पवार मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलेलं, 1993 मध्ये पहिलं औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं. आता पहिल्या औद्योगिक धोरणाची उद्दिष्ट वगैरे आपल्या लक्षात काय घ्यायची नाहीयेत. बट नंतर जे 5वं औद्योगिक धोरण आहे, ते 2013 साली लॉन्च करण्यात आलं होतं, जे 2013 ते 2018 या कालावधीसाठी लागू करण्यात आलं होतं. त्याचं मेन एकच उद्दिष्ट होतं की महाराष्ट्राला जागतिक स्तरावर एक आघाडीचं गुंतवणूक केंद्र म्हणून त्याला काय करायचंय, गुंतवणूक गुंतवणूक केंद्र बनवायचं आहे, राईट. बाकी आपल्याला त्याचे टार्गेट्स वगैरे ते आपल्याला सध्या लक्षात ठेवायचे नाहीत. आता जे नवीन धोरण आलेलं आहे 2000, म्हणजे 2019चं जे नवीन धोरण आलं होतं, जे आता 2025 मध्ये ते संपलेलं आहे, राईट. तर हे 5 मार्च 2019ला 6वं नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं होतं, ज्याचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट किंवा या धोरणाचं मिशन काय होतं, तर मिशन सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा की 2025 पर्यंत महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे, ती इकॉनॉमी $1 ट्रिलियन एवढी बनवणे, ह्याचं महत्त्वाचं काय होतं, मिशन होतं किंवा त्याचं ध्येय होतं. आता याच्यामध्ये जे नवीन औद्योगिक धोरण जे होतं 2019चं, जे 2025 मध्ये संपुष्टात आलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण आता हे नवीन एक औद्योगिक उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरण जाहीर केलेलं आहे 2030 पर्यंतचं. ते आपल्याला थोडं डिटेल बघायचं आहे. पण तरी पण एकदा तुम्हाला काही गोष्टी आता या 2019च्या धोरणाबद्दल पण तुम्ही लक्षात ठेवा. जसं की जे उत्पादन क्षेत्र आहे, उत्पादन क्षेत्र, त्या उत्पादन क्षेत्राचा जो वाटा आहे, जीडीपी मधला वाटा, तो 2023-24 पर्यंत, 2023-24 पर्यंत हा 25% आपल्याला करायचा होता, या नवीन औद्योगिक धोरण 2019च्या धोरणानुसार, राईट. नंतर सगळ्यात महत्वाचं काय, तर उत्पादन क्षेत्राचा जो वृद्धी दर आहे, वृद्धी दर तो 12 ते 13% 12 ते 13% आपल्याला गाठायचा होता. तसंच सगळ्यात महत्वाचं आणखी काय, तर 10 लाख कोटी, किती, 10 लाख कोटी, 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित आपल्याला करायची होती, या म्हणजे या धोरणाचं एक टार्गेट होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर 40 लाख, किती, 40 लाख नवीन रोजगार निर्माण करणे, हे पण ह्या 2019च्या धोरणाचं उद्दिष्ट होतं. बस तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. आता आपल्याला महत्वाचं लक्षात काय ठेवायचंय, तर आता जे नवीन धोरण आहे आपलं, कोणतं, तर महाराष्ट्र इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस पॉलिसी 2025, म्हणजे महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025. याचं मेन एम काय आहे, मेन एम असा आहे की 2029 पर्यंत, 2029-30 पर्यंत जी महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवणे, हे सगळ्यात महत्वाचं काय उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासाठी बघा, गव्हर्नमेंटनी काय, ऍक्च्युली गव्हर्नमेंटनी 2024 मध्ये, डिसेंबर 2024 मध्ये इन्व्हेस्ट महाराष्ट्र नावाचं
एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. कधी? डिसेंबर 2024. नुकतीच याला आता महाराष्ट्राच्या कॅबिनेट त्याला मंजुरी दिलेली आहे. आणि या इन्व्हेस्ट महाराष्ट्र डिसेंबर 2024 मध्ये हा जो इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे, त्याचं महत्त्वाचं एकच उद्दिष्ट आहे, की महाराष्ट्र राज्याला ग्लोबल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन काय करायचं आहे? बनवायचं आहे. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला जर महाराष्ट्राला ग्लोबल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन जर बनवायचं असेल, तर आपल्याला त्याच्यासाठी जे आपलं उद्योग धोरण आहे, त्या उद्योग धोरणामध्ये चेंजेस आणणं गरजेचं होतं. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस पॉलिसी 2025 घोषित केली. कधी? 2025ला, जी 2025 ते 2030 पर्यंत काय असणार आहे? ही अस्तित्वात असणार आहे. सो सगळ्यात महत्वाचं, हे धोरण फक्त 2030 पर्यंतच नव्हे, 2030 पर्यंतच नव्हे, जोपर्यंत पुढचं धोरण महाराष्ट्र शासन आखत नाही तोपर्यंत हे धोरण लागू राहणार आहे. सगळ्यात महत्वाचं आणखी काय, तर महाराष्ट्राने 2047 पर्यंत जसं आपण विकसित भारताचं स्वप्न बघितलेलं आहे, केंद्र सरकारने जसं विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी जे उद्दिष्ट ठरवलेले, तसंच महाराष्ट्राने सुद्धा विकसित महाराष्ट्र, त्याच केंद्राच्या धर्तीवरती विकसित महाराष्ट्रचं क्षमता बांधणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. कधी? 2047 पर्यंत. सो त्याच्यासाठी आपल्याला संरचनात्मक सुधारणा विकसित करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र 2047 साठी क्षमता बांधणी करणं गरजेचं आहे. मग याच इन्व्हेस्ट महाराष्ट्र धोरण जे आहे किंवा इनिशिएटिव्ह जो आहे, त्याला सक्सेस करण्यासाठी हे महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा पॉलिसी 2025 आणलेली आहे. तर आता याच्या अंतर्गत काय करायचं, तर महाराष्ट्र इन्व्हेस्ट महाराष्ट्र या एकसंध डिजिटल व्यासपीठाची निर्मिती करणे आणि त्याद्वारे सर्व क्षेत्रातील प्रकल्पांना एकत्रित करून महाराष्ट्रातील गुंतवणूक प्रकल्पांची सुव्यवस्थित अखंड गुंतवणूक व्यासपीठ विकास करणं, ह्याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आता सगळ्यात महत्वाचं, या व्यतिरिक्त आपल्याला काय करायची, आंतरक्षेत्रीय गुंतवणूक आहे, त्या गुंतवणूक पाईपलाईन आपण तयार केलेली आहे. तर आंतरक्षेत्र गुंतवणूक पाईपलाईनला जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या एक डिजिटल स्वरूपात एक त्याचं सुलभीकरण करायचं आहे. दृश्य डिजिटल स्वरूपामध्ये, म्हणजेच आपल्याला एक डिजिटल व्यासपीठ त्याच्यासाठी निर्माण करून द्यायचं आहे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट होईल. आणि जे उद्योग विभागांतर्गत उद्योग, एमएसएमई आणि सेवा याच्यासाठी एक समर्पित असे वेगवेगळे आयुक्तालय निर्माण केलेले आहेत. आणि जो उद्योग विभाग आहे, त्या उद्योग विभागाचं आता त्यांनी नामकरण केलेले काय? उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभाग. तर हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये लिहिता येईल. आता आपल्याला पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय, जे मुख्यच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहेच, पण पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून फॅक्च्युअल डेटा थोडा. जसं की आता हे जे धोरण आहे 2025चं, महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025, याचे महत्वाचे टार्गेट्स काय आहेत, तर शाश्वत वाढ करणे, शाश्वत वाढ, समतोल, न्याय्य आणि शाश्वत रोजगार संधीची वाढ निर्माण करणे. त्याच्या अंतर्गत राज्यभर जी मूल्यवर्धित औद्योगिकरण आहे, त्या औद्योगिकरणाला गती देण्यासाठी जो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत जो उद्योग क्षेत्राचा वाटा आहे, जो महाराष्ट्राच्या जीव्हीए मध्ये, म्हणजे स्टेट जीव्हीए, GSVA म्हणजे काय, तर स्टेटचा जीव्हीए किंवा ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ऍडिशन आपण त्याला म्हणतो. तर याच्यामध्ये 2024 मध्ये जो 25% वाटा आपल्या उद्योग क्षेत्राचा आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये, तो उद्योग क्षेत्राचा 25% वाटा हा 2026 मध्ये 27% नेणे आणि 2047 पर्यंत तो 30% करणं, हे महत्वाचं ध्येय ठरवण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? तसंच जे उद्योग क्षेत्रामध्ये जे उत्पादन क्षेत्र आहे, त्या उत्पादन क्षेत्राचा वाटा, जो जीडीपी मधला वाटा आहे, तो 2025 मध्ये 13.8% एवढा होता. तो त्याच्यावरून 2047 पर्यंत 20% नेणं, हे एक महत्वाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. राईट. तसंच सगळ्यात महत्वाचं काय, तर या धोरण कालावधीत, म्हणजे 2025 पासून 2030 पर्यंत किंवा त्याच्या पुढे पण ते धोरणाला म्हणजे त्याच्या पुढे पण हे धोरण आपण लागू ठेवू शकतो. तर धोरण कालावधीत उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये एकूण 50 लाख, किती? एकूण 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणे. तर हे एक प्रमुख ध्येय या धोरणाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रादेशिक विकास आणि दरडोई उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देणं. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आणखी महत्वाचं काय उद्दिष्ट आहे, जसं की अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी भांडवली कार्यक्षमता वाढवणे. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हे जे 2025चं महाराष्ट्र गुंतवणूक, महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण 2025,
याची महत्त्वाची आणखी टार्गेट्स काय आहेत? तर याच्या अंतर्गत आपल्याला जी भांडवली गुंतवणूक आहे, ती भांडवली गुंतवणूक आपल्याला किती आकर्षित करायची आहे आणि कशासाठी? तर शाश्वत सुधारणा, क्षेत्रीय स्पर्धात्मकता वाढवणे, तसंच क्लायमेट स्मार्ट औद्योगिकरणाद्वारे महाराष्ट्राला जागतिक व्यवसाय गंत गंतव्यस्थान म्हणून त्याला स्थापित करणे. हे महत्वाचं उद्दिष्ट या धोरणाने ठेवलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला धोरणाचा उद्देश काय आहे? तर या धोरण काळामध्ये धोरण काळ म्हणजे 2030 पर्यंत आपल्याला काय करायचे आहे? 70.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आकर्षित करायची आहे. मग यात 70.5 लाख कोटींपैकी उत्पादनातून उत्पादनातली जी गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक आपल्याला 41.5 लाख कोटी आणि सेवा क्षेत्रामध्ये 29 लाख कोटी आपल्याला गुंतवणूक आपल्याला आकर्षित करायची आहे. तर हे लक्षात ठेवा. याच्यावरती कारण आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये तर हा डेटा तुम्हाला सगळा लिहिता येईल. उद्या जर विचारलं आपल्या महाराष्ट्रातलं औद्योगिकरणावरती जर क्वेश्चन आला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती ॲन्सर तुम्हाला लिहिण्यासाठी हे खूप मदत होईल. राइट. नंतर सगळ्यात महत्त्वाचं जे उत्पादन आहे, उत्पादन क्षेत्रातली जी निर्यात उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे, या धोरण काळामध्ये तर ते 12.45 लाख कोटी एवढ्या रुपयांची निर्यात करणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि हे सगळं कधीपर्यंत करायचं आहे? तर 2030 पर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? साध्य करायच्या आहेत. सो आय होप की तुम्हाला आता ह्या सगळ्या व्यवस्थित लक्षात आल्या असेल. मला माहिती आहे की कदाचित माझ्याकडून थोडं फास्ट झालेलं आहे, परंतु थोडं फास्ट घेतलं तर तुमच्या पण पटपट लक्षात येईल आणि तुमचा वेळ पण विनाकारण वायपट जाणार नाही. ओके. तर आता आणखी काय याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत या धोरणाने? तर सगळ्यात महत्त्वाचं उद्योग विभागाचं नामकरण केलेलं आहे. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जसं जे उद्योग विभाग आहे, त्या उद्योग विभागाचं नामकरण करून उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभाग असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. बरोबर. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला विकसित भारत 2047च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य 2029 पर्यंत ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आपण. कधी 2029 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन एवढी आपल्याला बनवायची आहे. या धोरणाचं हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे आपण. मग त्याच्यासाठीच आपण काय केलेलं आहे? महाराष्ट्रासाठी आपण व्हिजन 2047 हे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे. जसं विकसित भारत 2047 आपण डॉक्युमेंट तयार केलेलं आहे, त्याच धर्तीवरती विकसित महाराष्ट्र 2047 आपण त्याच्यासाठी काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत. मग ती उद्दिष्ट जर आपल्याला साध्य करायची असतील, तर आपल्याला उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रामध्ये जास्त गुंतवणूक आणणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ॲग्रीकल्चर सेक्टर येत नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके. कारण हे उद्योग धोरण जे आहे, ते औद्योगिक धोरण जे आहे, ते आता त्यांनी सेवा क्षेत्र पण याच्यामध्ये आणलेले आहे, ह्या नवीन उद्योग धोरणामध्ये. सो आय होप की तुम्हाला हे थोडक्यात लक्षात आलं असेल. कारण याच्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन बघायला मिळेल. तर नक्की लक्षात ठेवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना पण हे लेक्चर शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या नोट्स पण तुम्हाला मिळतील. मी माझा नंबर देतो, या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करा. या नंबरवरती मेसेज केला तर मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ॲड करतो आणि तिथं याच्या ज्या नोट्स आहेत, त्या नोट्स पूर्णपणे तुम्हाला तिथं सेंड करून देतो. ओके. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कोणताही टेक्स्टबुकचा सुपर पास घ्यायचा असेल किंवा टेक्स्टबुक पास घ्यायचा असेल, टीपी म्हणतो आपण त्याला, टेक्स्टबुक पास. तर टेक्स्टबुक पास घ्यायचा असेल, ज्या टेक्स्टबुक पासमध्ये तुम्हाला राज्यसेवा आणि कंबाईनसाठी तुम्हाला भरपूर टेस्ट आपण तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत आणि तो तुम्ही मिनिमम ₹1 पण घेऊ शकता किंवा तुम्ही मॅक्सिमम 3 महिने, 6 महिने, वर्षभरासाठी पण तो घेऊ शकता. राइट. तर त्याच्यासाठी हा तुम्ही कोड यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आता ज्या नवीन बॅचेस लॉन्च केलेले आहेत, त्याच्यावरती आपण ज्या लाईफटाईम व्हॅलिडिटीच्या बॅच आहेत, ज्या राज्यसेवासाठी आपण लॉन्च केले आहेत, राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूपर्यंतची तुमची कंप्लीट तयारी आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत. तर या बॅचसाठी तुम्हाला एन्क्वायरी करायची असेल, तर या नंबरवरती तुम्ही एन्क्वायरी करा. या बॅचबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. ओके. आणि या बॅचची जी फीस आहे ती एकदम कमी ठेवलेली आहे. इव्हन ती तुम्हाला फीस ईएमआयमध्ये भरता येणार आहे, ज्याच्यावरती कुठलीही कॉस्ट नसणार आहे एक्स्ट्राची. नो कॉस्ट ऑन ईएमआय, म्हणजे हप्त्यामध्ये तुम्ही तुमची फीस भरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला एकूण 18 बुक्स या बॅच अंतर्गत घरपोच मिळणार आहेत, ज्या तुम्हाला नोट्स असणार आहेत. राईट सर. सध्या ऑफर सुरू आहे, नक्की ही बॅच जॉईन करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण या बॅचेसबद्दल सांगा. सो इथंच आपण थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण ब्रिक्स प्लस नेमकं काय आहे ते बघणार. ब्रिक्स आणि ब्रिक्स प्लस याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत, जे पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल. ओके. सो धन्यवाद. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.